नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 14 ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो, आजच्या भागामध्ये काव्या तर इकडे देवी आईच्या देवळामध्ये 100 दिवे लावण्यासाठी पोहोचलेली असते आणि नेमकंच त्यावेळी इकडे मानिनी आता विक्रमला काव्याच्या अफेअर बद्दल सर्व काही सांगणार असते. तर तेव्हाच आपलं नंदिनी पार्थ जवळ असते आणि पार्थ आपला हात हलवल्याचं तिला दिसतं आणि तेव्हा नंदिनी लगेचच डॉक्टरना बोलवते आणि तेव्हा वसू येऊन मानिनीला सांगते आणि त्यामुळेच मानिनी आता विक्रमला सांगण्यापासून थांबते की काव्याचं अफेअर आहे. आणि त्यानंतर आता पार्थ शुद्धीवरती आल्यानंतर डॉक्टर लगेचच आपले उपचार सुरू करतात आणि इकडे काव्याचा फक्त एकच दिवा लावायचा राहिलेला असतो आणि तेव्हा पार्थ चांगला रिस्पॉन्स देऊन तो शुद्धीवरती सुद्धा येतो आणि काव्याशी हाक सुद्धा मारतो. पण नेमकं तेव्हाच मित्रांनो इकडे जोराचा वारा सुटतो आणि सगळे दिवे विझू लागतात. तर त्याच वेळेला काव्याच्या हातामधून एक दिवा खाली पडतो आणि तेव्हा इकडे पार्थ सुद्धा आपले डोळे आता मिटतो. असं त्यांनी इथे दाखवलेलं तर आहे, पण त्यानंतर नक्कीच काहीतरी चमत्कार घडेल असं सुद्धा वाटते. तर तो चमत्कार काय घडणार हे आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. तोपर्यंत आपण आजच्या व्हिडिओला सुरुवातीपासून बघूयात. जीवा रडत असतो आणि नंदिनीला म्हणतो, आपण कोणाच्या बाबतीत वाईट केलं तर आपल्या बाबतीत सुद्धा वाईटच होतं का? म्हणजे माझ्यामुळे आनंद निवास गेलं ना, म्हणून माझ्या दादासोबत असं झालंय का? असं म्हणून तो जोर जोराने रडू लागतो. तर नंदिनी म्हणते, जीवा आता तुम्ही असला कुठलाच विचार करू नका. तर जीवा म्हणतो, विचार येणार ना, विचार तर येणारच. तर जीवा पुढे म्हणतो, मी पण ना माझ्या दादाला असं अंथरुणात अजिबात नाही बघू शकत. असं म्हणून तो अजून जोराने रडू लागतो. तर नंदिनी आता जीवाला धीर देऊ लागते, म्हणते, जीवा तुम्ही शांत व्हा, काही सुद्धा होणार नाही पार्थना. पार्थ नक्की बरे होतील. असं धीर सोडून कसं चालेल? थोडे पेशन्स ठेवूयात आपण. तर जीवा आता आपले डोळे पुसतो आणि म्हणतो, नाही करेक्ट, एकदम करेक्ट आहे तुझं. मी आता धीर नाही सोडणार, कारण ना मला आता खऱ्या आयुष्यामध्ये रडायला नाही तर लढायला हवं आहे आणि मी लढणार. मी त्याला कुठे सुद्धा नाही जाऊ देणार. मी त्याला वाचवणार आणि मी तुला बरा करणार आणि मी लढणार, असं तो पार्थकडे बघत बोलत असतो आणि तिथून तो निघून जातो. तर तेव्हा नंदिनी सुद्धा आता पार्थकडे बघून रडू लागते आणि म्हणते, पार्थ प्लीज उठा पार्थ, असं म्हणून ती हात सुद्धा जोडते आणि म्हणते, तुम्ही पाहिलत ना, तुमचा भाऊ तुमच्याशिवाय नाही जगू शकत आणि हो, आणखीन एक वेडी मुलगी आहे, तिच्यासाठी तुम्हाला उठावंच लागेल, प्लीज उठा, असं म्हणून ती सारखं त्याच्यासमोर हात जोडत असते. तर आता इकडे मित्रांनो जोराच्या विजा कडाडत असतात आणि काव्या अखेर आता देवी आईच्या देवळामध्ये आलेली असते आणि तेव्हा तिला मानिनीचे शब्द आठवत असतात. ती 101 प्रदक्षिणा घालेल का देवळामध्ये? जळता निखारा पकडता येणार आहे का तिला? आणि कसलं काय ही जळताच निखार आहे स्वतःच एक, असं सगळं तिला काही आठवत असतं आणि ती आता मंदिरामध्ये पोहोचते आणि देवी आई समोर जाऊन उभी राहते आणि जोराने घंटा वाजवते आणि देवी समोर हात जोडून देवीला म्हणते, देवी आई आज खूप महिन्यानंतर मी तुला भेटायला आलेली आहे. माझ्या लग्नाआधी रोज तुला भेटायला मी या मंदिरात यायचे. असं म्हणतात की या मंदिरामध्ये 100 दिवे लावून आपली इच्छा मागितली ना, तर ती इच्छा पूर्ण होते. तेव्हाही मी तुझ्याकडे एक इच्छा मागितली होती. माझ्या मनामध्ये जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीबरोबर माझं लग्न व्हावं आणि मी दिवेही लावले होते मंदिरामध्ये त्याच व्यक्तीबरोबर. आणि तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती मंदिरामध्ये आलेली असते आणि मागून जीवा धावत 100 दिवे घेऊन आलेला असतो. तर काव्या त्याला म्हणते, अरे आलास का तू? आणि एरवी ना तू मला वाट बघायला लावतोस, आज चक्क देवी आईला वाट बघायला लावतोयस. तर जीवा तिला म्हणतो, अगं वेडे, इथे माझीच वाट लागली होती. तुला सांगतो, नाक्यावरचे ते हवालदार आहेत ना, असं तो बोलत असताना काव्या त्याला म्हणते, बास, अरे बास, तुझी कारणं आता मला पाठ झालेली आहेत. असं बडबड करत बसू नको, आपण आता दिवे लावूयात चल. तर जीवा आता तिला म्हणतो, अगं तू काय दिवे लावणार? अगं असं माझी आई मला म्हणायची लहानपणी, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, आपण इथे कशासाठी दिवे लावतोय? म्हणजे अगं आपण आतापर्यंत बाप्पाच्या देवळामध्ये जाऊन दिवे सोडायचो, इथे दिवे लावतोय. हे बघ, जर बाप्पाला कळालं ना की त्याच्या मागे आपण इथे त्याच्या
आईकडे वशिला लावतोय तर त्याला आवडणार नाही सांगतो असं म्हणून तो बडबड बडबड करत असतो. तर काव्या त्याला म्हणते, झाली का भंकस करून, झाली का? मिस्टर कविराज, हे मंदिर ना एक्स्ट्रा स्पेशल आहे. इथे जर आपण 100 दिवे लावले ना तर आपण मनात जी इच्छा मागतो ती इथे पूर्ण होते. त्यामुळे इथे ना आपण आपल्या प्रेमासाठी आणि आपल्या लग्नासाठी इच्छा बोलून दाखवायची आहे. 100 दिवे लावायचे आहेत आपण दोघांनी मिळून. तू 50 लाव, मी 50 लावते, चल. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, अरे बापरे 100? आणि 100 लावणं कंपल्सरी आहे का? 50 नाही चालणार का? तर तेव्हा काव्या त्याच्यावरती भडकते, 100च दिवे लावायचे आहेत, 100, मी सांगितलं ना 100. आणि त्यानंतर ती दिव्यांच्याकडे बघते आणि त्याला विचारते, हे 100 दिवे नाही आहेत ना जीवा? तर जीवा नाही म्हणून असं गप्प बसूनच मान हलवतो. तर काव्या त्याच्यावर अजून भडकते, म्हणते 100 दिवे आणले नाहीस तू जीवा, का असं करतोस रे? तर जीवा म्हणतो, अगं असं का करतेस? एक तर रात्री गेलो होतो मी दिवे आणायला आणि सगळे स्टॉल बंद झाले होते, कसे बसे 50 मिळालेले आहेत, आता मी काय करू? तर तेव्हा काव्या तिथून निघूनच आलेली असते. तर जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो, ए बघ ऐक ऐक, 1 मिनिट थांब. अगं मी काय करू? मी खरंच सगळे स्टॉल बंद झाले होते आणि मी काय म्हणतोय 100 दिवे लावणे कंपल्सरी आहे का? मला सांग, आपण दोघं काही वेगळे आहोत का? एकच आहोत ना? त्यामुळे आपण दोघं मिळून एकत्र लावूयात ना, 50 50 100. देवी आईला चालेल अगं, नको ना लोड घेऊस आणि मला सुद्धा देऊस. आणि बघितलंस का तू, हे बघ देवी आई सुद्धा आपल्याला बोलवते, ते म्हणते या आणि दिवे लावा, चल ना जाऊयात प्लीज. असं म्हटल्यानंतर काव्या आता ते दिवे आपल्या हातामध्ये घेते आणि रागारागात आतमध्ये जाते आणि त्यानंतर ते दोघे मिळून आता 50 दिवे लावू लागतात. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी देवी आईच्या पायाशी दिवे लावून त्या दोघांनी एकत्र देवीला नमस्कार केलेला असतो आणि मागणं मागितलेलं असतं. आणि आता काव्या देवी आईला म्हणते, तेव्हा मला जे हवं होतं ते तू दिलं नाहीस मला देवी आई, पण आता तू जी व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आणलेली आहेस ती व्यक्ती माझ्यासाठी लाख मोलाची आहे. मी हे लग्न मान्य करेन नाही करणार हे मला माहिती नाही, पण एक गोष्ट नक्कीच मान्य करेन की पार्थ या जगामधले सगळ्यात चांगले व्यक्ती आहेत, जे जगायला पाहिजेत आई. त्यांना बरं कर आई, त्यांना बरं कर. असं म्हणून ती एक सारखा घंटा वाजवू लागते आणि जोर जोराने वाजवू लागते आणि ती घंटा वाजवायचं थांबतच नाही. तर आता इकडे हॉस्पिटलमध्ये वसू रम्याजवळ येते आणि ती अजून सुद्धा प्रार्थना करतच असते. तर तेव्हा वसू तिला म्हणते, अगं रम्या बास झाले नाटकं तुझी, सगळ्यांना कळालेलं आहे की तुला पार्थची किती काळजी आहे ते, त्यामुळे आता जे हे काही करत आहेस ना ते बंद कर. तर तेव्हा रम्या मात्र सिरियस असते आणि वसूला म्हणते, अगं आई तू काय बोलतेस, आपला पार्थ सिरियस आहे. अगं मी नाटक करते असं वाटते का तुला? अगं आई माझं प्रेम आहे पार्थवरती आणि हे मी तुला वेगळं सांगायला हवं का? त्याला बरं वाटावं म्हणून मी देवळात गेले, प्रार्थना केली, अभिषेक केला, अन्न पाणी सोडलेलं आहे, इथं सुद्धा मी प्रार्थना करत आहे आणि हे सगळं काही मी मनापासून करते, नाटक करत नाहीये आई. आणि मलाच करायला हवं हे सगळं, कारण ती काव्य ना फक्त नावाची बायको आहे, ती बायकोची कर्तव्य निभावणार आहे का? तर तेव्हा वसुतीला म्हणते, अगं ती काव्य ना बायकोची कर्तव्य निभावते आहे का नाही हे मला याच्याशी काही घेणं देणं नाहीये, पण पार्थच्या नावाचं मंगळसूत्र काव्याच्या गळ्यात आहे हे विसरू नकोस. आणि एक गोष्ट मान्य कर की पार्थ तुझा नवरा नाहीये. तर रम्या म्हणते, माहितीये, मला माहिती आहे पार्थ माझा नवरा नाहीये, माझं पार्थवरती ना जीवापाड निस्वार्थ प्रेम आहे आणि मी ना माझ्या प्रेमासाठी वाटेल ते करू शकते. आई मला खात्री आहे माझं हे प्रेम आहे ना पार्थला एक ना एक दिवस नक्की कळेल आणि मग तेव्हा ना काव्याच्या जागी मी असेन. तर वसू म्हणते, ते जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आज एक गोष्ट मात्र खूप चांगली झाली आहे, मानिनीने ना काव्याला हॉस्पिटलमध्ये येऊच दिलं नाही आणि काव्या खाली बसून काय दिवे लावते तिचं तिला माहिती, असं ती बोलत असते. पण इकडे मात्र काव्या आता 100 दिवे लावायसाठी देवी आईच्या पायऱ्यांच्या पशी आलेली असते आणि ती आता एक एक करून दिवे लावत असते आणि म्हणते, तुम्ही बरे व्हावत ना पार्थ म्हणून मी आज देवी आईच्या पायाशी 100 दिवे लावते, देवी आई तुम्हाला शक्ती आणि मला बळ देवो, असं म्हणून ती दिवे लावायला सुरुवात करते. तर आता इकडे हॉस्पिटलमध्ये विक्रम मानिनी जवळ येतो आणि तिला गोळी घे असं म्हणतो आणि तुझी अगं रात्रीची गोळी असते मला माहिती आहे, गोळ्या घरी आहेत, पण तुझी गोळी चुकू नये म्हणून मी जाऊन केमिस्ट कडून गोळी घेऊन आलेलो आहे, ही घे गोळी घे तू, असं त्यानं सांगितल्यानंतर आता मानिनी गोळी घेते आणि
त्यानंतर तो आता तिला विचारतो, बरं वाटते का तुला आता? तर मानिनी त्याला म्हणते, तुम्ही टूरवरून अचानक आलात, कळवलं का नाही? तर विक्रम म्हणतो, काय आहे ना, सरप्राईज द्यायचं होतं तुम्हा सगळ्यांना आणि घरी येताना मी इतका आनंदात होतो ना म्हणू, मी घरी नसताना तुम्ही काय काय मजा केली, मस्ती केली हे बघायचं होतं मला. पण हे असं काही होईल हे माझ्या डोक्यात सुद्धा आलेलं नव्हतं. तर मानिनी म्हणते, अहो कुणाच्या डोक्यात आलं होतं? कोणाच्याच नाही. अहो जो मुलगा सकाळी आईचा मूड बरा नाहीये म्हणून फिल्मची तिकीट काढून देतो, तो आता इथे असं म्हणून ती रडता रडता थांबते आणि परत म्हणते, नाही नाही काही होणार नाहीये आपल्या पार्थला, आपला पार्थ बराच होणार आहे. तर विक्रम सुद्धा म्हणतो, हो बरा होणार म्हणजे बरा होणारच आहे तो. पण तुझं काय ग मानिनी, काय चालू आहे तुझ्या मनामध्ये? मला आता तू रूम मध्ये म्हणालीस की सगळ्यांच्या समोर काय आल्यानंतर ते बोलेल, आणि काय असं काय आहे तुझ्या मनामध्ये चालू ते की सगळ्यांच्या समोर बोलणार होतीस तू? तर मानिनी म्हणते, राहू द्या तो, काही गोष्टी ना मनातल्या मनात राहिलेल्या चांगल्या असतात. तर विक्रम तिला म्हणतो, अगं हो पण तुझ्या मनामधलं तुझ्या चेहऱ्यावरती दिसायला लागतं, त्याचं काय करशील तू? हे बघ मानिनी, आपल्या दोघांच्या मध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा आडपडदा नसतो. अगं हे बघ, आपला बॉन्ड अगदी ट्रान्सपरंट आहे. काय झाले, तुझ्या काय मनात चालले ते सांग ना मला. काव्याच्या बाबतीत तुझं हे काही चाललेलं होतं ते अजिबात झेपलं नाही मला. माझी म्हणू अशी अजिबात नाहीये. अगं आत्ताच्या पिढीच्या सुनांच्या सासवांची रोल मॉडेल आहेस तू. सुनांचा सासूरवास करणारी नाहीयेस तू. काय झालंय काय तुला? सांग ना, बोल ना माझ्यासोबत. तर मानेनी आता मनात म्हणते, काय करू, सांगून टाकू का यांना काव्याच्या अफेअर बद्दल? आणि किती दिवस हा ताण घेऊन वावरणार आहे मी? आता हे एकटे आहेत, आत्ताच बोलून मी मोकळी होते आणि असाही आमच्या नात्यामध्ये आडपडदा नसतो. तर विक्रम तिला म्हणतो, काय ग माझ्याशी शेअर करताना एवढा वेळ लागतोय तुला? तर मानेने आता त्याला म्हणते, ऐकायचंय ना तुम्हाला, आता सांगते मी. असं आता त्या दोघांच्या मधलं बोलणं चालू असतं आणि इकडे आता काव्या पायऱ्यांवरती दिवे लावून वरपर्यंत पोहोचलेली असते आणि तिने प्रत्येक पायरीवरती एक एक दिवा, एक या बाजूला आणि एक त्या बाजूला लावलेला असतो. आणि त्यानंतर ती आता दिवे पायऱ्यांच्या वरती लावून झाल्यानंतर देवी आईच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, आता 100 दिवे पूर्ण व्हायला फक्त 20 दिवे बाकी आहेत. मला पूर्ण खात्री आहे की 100 दिवे लावून झाले की पार्थ नक्कीच शुद्धीवरती येतील. आणि इकडे मात्र आता हॉस्पिटलमध्ये नंदिनी पार्थच्या जवळ आलेली असते आणि ती पार्थ असं म्हणून रडत सुद्धा असते. तर इकडे काव्या देवी आई समोरच उभी असते आणि नक्कीच येतील ते शुद्धीवरती असं म्हणत असते. तर अचानक आता इकडे नंदिनीला पार्थचा हात हललेला दिसतो आणि पार्थचा हात हललेला बघितल्यानंतर नंदिनी तर पार्थ असं म्हणून खूपच आनंदित होते आणि ती आता डॉक्टरांना बोलावू लागते. म्हणते, पार्थने आपल्या हाताची हालचाल केलेली आहे आणि ती डॉक्टरांच्याकडे धावतच जाते. तर ते सर्व सांगितल्यानंतर इकडे वसूला ती गोष्ट कळते आणि ती धावत येऊन, म्हणजे आता मानिनी इकडे विक्रमला जी गोष्ट सांगणार असते काव्याबद्दल, इतक्यातच वसू तिथं येते आणि म्हणते, विक्रम, मानिनी, आत्ताच नंदिनीने सांगितलं की पार्थ शुद्धीवरती येतोय आणि तिने डॉक्टरांना सुद्धा सांगितलेलं आहे आणि डॉक्टर त्याला तपासायला गेलेले आहेत. तर तेव्हा मानिनी तर खूपच खुश होते आणि हो का खरंच असं म्हणून आनंद येत होते आणि म्हणते, देव पावला म्हणायचा. तर वसू सांगते, नंदिनी म्हणाली की पार्थने ना अचानक बोटांची हालचाल केली. तर विक्रम सुद्धा म्हणतो, अरे वा वा वा. आणि डॉक्टर सुद्धा म्हणाले होते की पार्थला जर 24 तासाच्या आत शुद्ध आली तर ही विल बी आउट ऑफ डेंजर. बरं झाले त्याला शुद्ध आली. तर तेव्हा रम्या आता विक्रमला म्हणते, मामा मी त्याला बघून येऊ का? मी लांबून बघते त्याला, तो बरा आहे असं बघितल्यानंतर ना माझ्या जीवात जीव येईल. तर तेव्हा वसू रम्याला म्हणते, रम्या बाळा घाई करू नकोस, हे बघ पार्थ अजून नीट शुद्धीवरती आलेला नाहीये बाळा आणि इतक्यातच त्याला भेटायला जायची घाई करू नकोस. आणि आता ती मानिनीला म्हणते, एक सांगू का मानिनी, रम्याने देवापुढे जी प्रार्थना केली ना ती सफल झाली ग, खरंच सफल झाली. तर आता ते ऐकत असताना विक्रम मध्येच म्हणतो, नाही आपल्या काव्याने सुद्धा प्रार्थना नक्कीच केली असणार आहे आणि ती काय अशी शांत बसून राहणाऱ्यातली नाहीये. पार्थसाठी काव्या काय काय करू शकते हे आपल्यालाच माहिती आहे. तर वसू म्हणते, दिसतंय ना ती पार्थसाठी काय काय करू शकते, ते दिसतच आहे. तर विक्रम आता तिच्यावरती थोडासा ओरडतो, म्हणतो, तुला जर चांगलं बोलता येत नसेल ना तर निदान तुझं तोंड तरी जरा बंद ठेव. तर वसू त्याच्यासमोर हातच जोडते म्हणजे, नाही बोलत बाबा, नाही बोलत, पण चिडू नकोस कृपा करून. अरे तिकडे आपला पार्थ ना मरणाशी झुंज देत आहे, तो काव्याच्या
काव्याच्या प्रार्थनेमुळे असेल किंवा रम्याच्या प्रार्थनेमुळे असेल, कोणाच्या सुद्धा प्रार्थनेने ना तो शुद्धीवरती येऊ देत, एवढी एकच इच्छा आहे बाबा माझी. तर तेव्हा विक्रम मानिनीला सांगतो, मानिनी मी आलोच डॉक्टरांना भेटून, असं सांगून तो आता तिथून निघून जातो. तर तेव्हा रम्या सुद्धा काही न ऐकता विक्रमच्या मागे मागे जाते. तर मानिनी मनात म्हणते, विक्रम काव्याच्या बाजूने इतकं बोलतायत, आता त्यांना काव्याच्या अफेअर बद्दल कुठं सांगू. आत्ता कुठे पार्थ शुद्धीवरती आलेला आहे आणि नाही ही वेळच नाहीये त्या गोष्टीची, असं म्हणून ती आता शांत बसते. तर आता इकडे काव्याचे जवळपास सगळे दिवे लावून झालेले असतात आणि फक्त 3 दिवे उरलेले असतात. तर काव्या देवी आईला म्हणते, आता फक्त शेवटचे 3 दिवे राहिलेले आहेत, लवकर शुद्धीवर या पार्थ, लवकर शुद्धीवरती या. मी खूप वाट बघत आहे तुमची शुद्धीवरती यायची. तुम्हीच मला शिकवलेलं आहे ना की युनिव्हर्सकडे एखादी गोष्ट जर मागितली तर ती गोष्ट मिळते आपल्याला आणि आपली इच्छा पूर्ण होते. मग मी आता देवी आईकडे आणि युनिव्हर्सकडे एकच गोष्ट मागते, प्लीज पार्थ तुम्ही लवकर शुद्धीवर या, नाहीतर 11:11ची वेळ झालीये काव्या, पटकन तुमच्या मनामधली विश मागा. हे मला कोण सांगणार? ते काही नाही, अजिबात नाही, आता बास झालं, खूप झालं तुमचं, उठा आता, शेवटचे 3 दिवे बाकी आहेत फक्त, असं म्हणून ती राहिलेले शेवटचे 3 दिवे देवी आईच्या पायाशी ठेवू लागते. आणि इकडे पार्थला मात्र जोर जोराने धापा लागू लागतात आणि आता काव्या राहिलेले 3 दिवे सुद्धा देवी आईच्या पायाशी ठेवते. आणि इकडे पार्थ आता पूर्णपणे शुद्धीवरती येतो आणि शुद्धीवरती आल्या आल्या तो काव्या अशी हाक मारतो आणि तेव्हा काव्या शेवटचा दिवा ठेवणारच असते आणि तो परत आपल्या हातामध्ये घेते आणि तिला असं वाटतं की पार्थने तिला हाक मारलेली आहे, म्हणून ती मागे वळून बघते आणि तेव्हा दिवा तिच्या हातामध्येच असतो. आणि काव्या म्हणते, मला बहुतेक भास झाला, पार्थ देशमुखांचा आवाज ऐकल्याचा भास झाला मला. आणि त्यानंतर आता काव्या परत वळते आणि परत तो दिवा घेऊन देवी आईच्या समोर जाते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, काव्या आता इकडे देवी आईच्या समोर तो शेवटचा दिवा ठेवत असते, इतक्या तर जोर जोराचा वारा सुटतो आणि इकडे सगळे दिवे विझू लागतात. तर इकडे नेमकं त्याच वेळेला पार्थची प्रकृती एकदम गंभीर होते आणि तो जोर जोराने धापा टाकू लागतो. तर काव्या आता देवी आईला म्हणते, अगं काय करतेस ग देवी आई, पार्थ देशमुख वाचावेत म्हणून मी प्रार्थना करते ना तुझ्याकडे आणि तूच हे नवीन वादळ आणतेस. असं ती बोलत असताना तिच्या हातामधला एक दिवा खालीच पडतो आणि तो दिवा जेव्हा खाली पडतो तर तेव्हा इकडे पार्थ मात्र आपला जीव सोडून देतो आणि तो आपले डोळे मिटतो. तर ते बघितल्यानंतर इकडे बाहेर तर मानिनी बेशुद्धच पडते आणि पार्थ असं जोराने ओरडते. तर आतमध्ये सुद्धा नंदिनी पार्थला जोर जोराने हलवू लागते आणि म्हणते, पार्थ उठा प्लीज, पार्थ उठा प्लीज, डोळे उघडा पार्थ प्लीज, असं ती म्हणत असते. पण पार्थ मात्र काही आपले डोळे उघडत नाही. तर मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये खरोखरच काय मोठा चमत्कार होणार हे बघण्यासारखं आहे. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.